नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या भागात आपण सत्ता समतोलाचं स्वरूप, सत्ता समतोलाची वैशिष्ट्य आणि सत्ता समतोलाचे प्रकार नेमके कोणत्या पद्धतीचे आहेत त्याविषयीची चर्चा करूया. मागच्या भागामध्ये आपण सत्ता समतोलाच्या अर्थाच्या संदर्भामध्ये बोललो होतो. दोन राष्ट्रांमधला सत्तेचा समतोल जो आहे तो एका तराजूप्रमाणे राहणं, समान परिस्थितीमध्ये राहणं, याला आपण सत्तेचा समतोल असं ढोबळ अर्थानं म्हणूया. की कुठलंही एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती आपली इच्छा लादण्याचा प्रयत्न करत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं, याला आपण सत्ता संतुलन असं म्हणतो. सत्ता संतुलनाचं स्वरूप स्पष्ट करताना ते चार पद्धतींनी किंवा चार अर्थानं स्पष्ट करता येऊ शकतं. एक म्हणजे सत्ता संतुलनाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी म्हणजे जागतिक व्यवस्था अशा पद्धतीचं वर्णन केलं जातं. म्हणजे जेव्हा जागतिक स्थितीचं वर्णन करायचं असतं, इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो, निर्वचन, तेव्हा सत्ता समतोलाच्या संकल्पनेचा वापर केला जातो. आता हे करण्यासाठी म्हणजे जेव्हा परिस्थिती सत्तेचं असमान वितरण असतं तेव्हा ही संकल्पना बऱ्याच वेळा वापरली जाते सत्ता समतोलाची. कारण सत्ता दोन्ही राष्ट्रांकडे जर समान पद्धतीची असेल तर म्हणजे सत्ता समतोलाची संकल्पना वापरण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. पण जेव्हा असमान वितरण असतं तेव्हा सत्ता संतुलनाच्या संकल्पनेला जास्त महत्त्व प्राप्त होतं असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा सत्तेचं असमान वितरण असतं तेव्हा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एका अर्थानं तो राष्ट्रीय हितसंबंधांमधला आणि राष्ट्रीय सामर्थ्यामधला संघर्ष असतो. आणि ह्या संघर्षाला नियंत्रित करण्यासाठी सत्ता समतोल निर्माण व्हावा लागतो किंवा तो केला जातो एका अर्थानं. आता सत्ता समतोलाची दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत असं आपण पहिल्यापासून म्हणत होतो. एक म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य प्रत्येक राष्ट्राचं किंवा सार्वभौमत्व जे असतं त्याची सुरक्षा, आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणं किंवा स्थिरता निर्माण होणं. ही दोन उद्दिष्ट जेव्हा साधली जाऊ तेव्हाच साधली जाऊ शकतात जेव्हा सत्तेचं वितरण समान असेल. सत्ता समतोलाचा हा विचार फार जुना आहे, म्हणजे आजचा आहे अशातला भाग नाही आहे. या विचाराच्या पुरस्कर्त्यांमध्ये सिडनी फाय हे जे नाव आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोठी राष्ट्र ही नेहमी सत्ता समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तो टिकवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यात त्यांचे व्यक्तिगत हितसंबंधसुद्धा जोपासले गेलेले असतात. जसे राष्ट्रीय हितसंबंध असतात तसे व्यक्तिगत हितसंबंधसुद्धा असतात. आणि त्या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणातलं आपलं श्रेष्ठत्व कायम टिकवायचं असतं. म्हणजे एक काळ असा होता 18व्या आणि 19व्या शतकामध्ये इंग्लंडनं युरोपच्या राजकारणामध्ये आपलं सर्वश्रेष्ठत्व टिकवण्यासाठी सत्ता समतोलाची भूमिका पार पाडली आणि आपलं श्रेष्ठत्व टिकवलेलं होतं. श्रेष्ठत्व टिकवण्याचं हेच धोरण शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी वापरलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दुसऱ्या अर्थानं म्हणजे त्याचं स्वरूप सत्ता समतोलाचं स्पष्ट करता येतं ते म्हणजे राष्ट्रांचं धोरण. या अर्थानं सत्ता समतोलाचा विचार राष्ट्राचं धोरण म्हणून सुद्धा केला जातो बऱ्याच वेळेला. यामध्ये राष्ट्र आपल्या धोरणांच्या माध्यमातून परस्परांची सत्ता नियंत्रित करण्याचा आणि त्याच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा आपले राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करत असतात. आता सत्तेच्या नियंत्रणासाठी राष्ट्र ही वेगवेगळ्या साधनांचा वापर करत असतात. कधी तह, करार किंवा लष्करी गट निर्माण केले जाऊ शकतात. भौतिक सामर्थ्यामध्ये वाढ केली जाऊ शकते. अशा वेगवेगळ्या मार्गांनी सत्ता समतोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राष्ट्र आपापल्या परीनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करत असतात आणि मग तो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा भाग बनतो. म्हणजे सत्ता समतोल ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाची एक बाजू असू शकते
असं असं सुद्धा म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्थैर्य आवश्यक असतं, शांतता आवश्यक असते. समतोल टिकवण्यासाठी बऱ्याच वेळेला राजनयाचा, डिप्लोमसीचा वापर केला जातो. ते एक साधन असतं. विभागीय किंवा आंतरराष्ट्रीय सत्ता समतोल त्याच्या रक्षणासाठी अमेरिकेनं सातत्यानं प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. सद्दाम हुसेनची जी आक्रमक धोरणं होती त्यांना नियंत्रित करण्यासाठी पश्चिम आशियातला विभागीय सत्ता समतोल जो आहे तो साधण्यासाठी अमेरिकेनं 2003मध्ये इराकवरती लष्करी कारवाई केलेली होती आणि पश्चिम आशियातला सत्ता समतोल ढळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. म्हणजे राष्ट्राचं धोरण या अर्थानं सुद्धा आपण सत्ता समतोलाकडे बघू शकतो. तिसरं म्हणजे सत्ता समतोलाचा विचार हा आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. म्हणजे सत्ता समतोल ही एक अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे की ज्यामध्ये राष्ट्राच्या वर्तणुकीवरती नियंत्रण ठेवलं जातं आणि राष्ट्रातील सत्ता संबंधांचं व्यवस्थापन केलं जातं. अशा प्रकारची व्यवस्था ही बऱ्याच वेळेला बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय करार जे असतात त्या आंतरराष्ट्रीय करारांमधनं केली जाते. म्हणजे वेस्टफालियाचा तह 1648मधला किंवा व्हिएन्ना करार जो होता 1815मधला, अशा करारांच्या माध्यमातून अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती निर्माण केली गेली. आणि आज राष्ट्रांमधील सत्ता संबंधांच्या व्यवस्थापनाचं काम जे आहे ते काम संयुक्त राष्ट्र संघटना करते किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे राष्ट्राच्या वर्तणुकीच्या संदर्भातले विशेष नियम जे आहेत ते संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घटनेत तयार करण्यात आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय सत्ता समतोलाच्या रक्षणाला संयुक्त राष्ट्र संघटनेनं नेहमीच प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणूनही सत्ता समतोलाकडे बघता येऊ शकतं. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा म्हणजे सत्ता समतोल हा वास्तववादाचं प्रतीक आहे. आपण पहिल्यापासून असं म्हणत होतो की जे वास्तववादी विचारवंत आहेत ते विचारवंत सत्ता हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला मुख्य घटक मानतात. कारण राजकारण हे नेहमी सत्तेभोवती फिरतं. अशा पद्धतीची भूमिका वास्तववादी जे विचारवंत होते त्यांनी घेतलेली होती आणि त्यामुळे आपोआपच राजकारण हा जर सत्तेचा खेळ असेल तर प्रत्येक राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं. स्वतःचे राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतं आणि अशा वेळेला संघर्ष हा अपरिहार्य असतो. मग आंतरराष्ट्रीय संघर्ष जर टाळायचे असतील तर सत्ता समतोलाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण 2 राष्ट्रांना नियंत्रित करणं किंवा 2 राष्ट्रगटांना नियंत्रित करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक अलीकडच्या कालखंडामध्ये सत्ता समतोल हे एक वास्तववादाचं प्रतीक म्हणून पुढे आलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. म्हणजे या 4 मुद्द्यांच्या आधारानं आपल्याला सत्ता समतोलाचं स्वरूप जे आहे ते स्पष्ट करता येऊ शकतं. आता मग सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत? त्यातलं पहिले वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की सत्ता समतोल हा नेहमी परिवर्तनीय असतो, परिस्थिती सापेक्ष असतो, तो कायमस्वरूपी नसतो. सत्ता संतुलन हे असंतुलनाकडून पुन्हा सत्ता संतुलनाकडे आणि सत्ता संतुलनातून पुन्हा असंतुलन अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सातत्यानं चालू असलेली आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे सत्ता समतोल ही सत्तेच्या वितरणाशी निगडीत अशा प्रकारची व्यवस्था आहे. यात सत्तेचं समान वितरण करून सत्तेच्या अनियंत्रित वापरावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि त्याच्यासाठी बहुपक्षीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय करार केले जातात. उदाहरणार्थ वेस्टफालियाचा करार जो असेल तो, म्हणजे नेपोलियननं ज्यावेळेला 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून जे असंतुलन निर्माण झालं होतं ते असंतुलन जे होतं ते नष्ट करून पुन्हा संतुलन प्रस्थापित करण्याचं काम जे होतं ते काम व्हिएन्ना करारानं सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. हेच संतुलन पहिल्या महायुद्धापर्यंत टिकून होतं. म्हणजे सत्ता असंतुलनातून पहिलं महायुद्ध
आणि पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या वर्सायच्या तहातून पुन्हा सत्ता संतुलन आणि त्यातून पुन्हा दुसऱ्या महायुद्धाकडे जग गेलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये जे सत्ता सामर्थ्याची जी स्पर्धा चाललेली होती त्यातून पुन्हा सत्ता संतुलन निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सत्ता संतुलन ही कायम स्वरूपाची व्यवस्था नाही आहे, ती परिस्थिती सापेक्ष आहे, परिवर्तनीय आहे असं आपल्याला म्हणता नाही येईल. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे सत्ता संतुलन ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कृत्रिम व्यवस्था आहे, ती काही ईश्वरी देणगी नाही आहे, ती मानवनिर्मित व्यवस्था आहे आणि ती आपोआप निर्माण होत नाही, ती वेगवेगळ्या राष्ट्रांच्या सक्रिय हस्तक्षेपापासून निर्माण झालेली व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता नाही येईल. एखादं राष्ट्र जेव्हा सत्तेचा किंवा बळाचा अधिक वापर करू लागतं तेव्हा इतर राष्ट्र स्वस्थ बसत नाही, तर त्याला सामूहिक रीतीनं शह देण्याचा प्रयत्न इतर राष्ट्र करत असतात. आक्रमक राष्ट्रविरोधी त्यांची युती किंवा गट निर्माण होतात. अशाच प्रकारची युती 1991 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराक विरुद्ध जेव्हा कारवाई अमेरिकेनं केली तेव्हा तयार झालेली होती. इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि या युतीनं इराकचं कुवेतवरचं जे आक्रमण होतं ते परतवून लावलेलं होतं. म्हणजे ही एक कृत्रिम व्यवस्था आहे, मानवनिर्मित व्यवस्था आहे, ती ईश्वरी व्यवस्था नाही आहे किंवा ईश्वरी देणगी नाही असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ती स्थितीवादी व्यवस्था आहे. म्हणजे सत्ता समतोलाच्या व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात जैसे थे वादी भूमिका जी असते, स्टेटस को ज्याला आपण म्हणतो, त्या जैसे थे वादाचा पुरस्कार हा प्रामुख्यानं केला जातो. म्हणजे जशी आहे तशी परिस्थिती टिकवून ठेवून याला आपण साधारण ढोबळ मानानं जैसे थे परिस्थिती असं म्हणूया. प्रस्थापित रचना टिकवून धरण्यामध्ये मोठ्या राष्ट्रांचे हितसंबंध जे असतात ते बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये दडलेले असतात आणि त्यामुळे ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न जर एखादं राष्ट्र करत असेल किंवा राष्ट्रगट करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न हा प्रस्थापित राष्ट्रांकडनं होऊ शकतो किंवा केला जातो बऱ्याच वेळेला. हा सत्ता समतोल जो असतो तो टिकवणं, आता जवळपास इंग्लंडनं 200 वर्ष, जुना सत्ता समतोल ज्याला आपण म्हणतो तो जुना सत्ता समतोल इंग्लंडनं 200 वर्ष जवळपास टिकवून ठेवलेला होता. आजच्या काळाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पश्चिम आशियामध्ये अमेरिकेला तेलाचा पुरवठा पश्चिम आशियातल्या देशांकडनं होतो, त्यामुळे पश्चिम आशियातला सत्ता समतोल टिकवून ठेवणं हे अमेरिकेला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण त्यांचे राष्ट्रीय हितसंबंध त्याच्यामध्ये दडलेले आहेत म्हणून. आणि त्यामुळे मग पश्चिम आशियातली शांतता किंवा स्थिरता हा अमेरिकेच्या धोरणाचा मुद्दा बनतो किंवा अमेरिका त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करत असलेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि म्हणून 2003 मध्ये सद्दाम हुसेनची जी आक्रमक राजवट होती ती आक्रमक राजवट उलथून पाडण्यामध्ये अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचं ते एक कारण होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सत्ता समतोलाचं असं सांगता येऊ शकतं ते म्हणजे खऱ्या सत्ता समतोलाचं स्वरूप जे आहे किंवा खऱ्या स्वरूपाचा सत्ता समतोल जो आहे तो प्रत्यक्षात येणं अवघड आहे. याचं कारण असं आहे की युद्ध ही सत्ता समतोलाची चाचणी असते. युद्ध टाळण्यात सत्ता समतोल यशस्वी झाला तर तो खऱ्या स्वरूपाचा सत्ता समतोल असतो. पण सत्ता समतोलातून युद्ध टाळली जातीलच असं नाही, संघर्ष होणारच नाहीत असंही सांगता येत नाही. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण सत्ता समतोलाच्या गेल्या 300 वर्षांचा जो इतिहास आहे तो जर आपण बघितला तर खऱ्या अर्थाचा सत्ता समतोल आजपर्यंत तरी जगामध्ये निर्माण झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता हे असं का, तर याच्या मागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे राष्ट्रांमध्ये सत्तेची समान विभागणी शक्य नाही आहे, प्रत्येकाला समान सत्ता देणं हे आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्थेमध्ये शक्य नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सत्ता समतोल प्रस्थापित करण्याच्या नावाखाली बड्या राष्ट्रांनी नेहमी आपल्या हितसंबंधांचीच पाठराखण केलेली आहे किंवा आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं राष्ट्रीय सामर्थ्य कशा पद्धतीनं वाढेल याचाच प्रयत्न बड्या राष्ट्रांनी आत्तापर्यंत केलेला आहे. आणि त्यामुळे केवळ राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याच्या किंवा हितसंबंध जोपासण्याच्या या राजकारणातून
आजपर्यंत आपल्याला 2 महायुद्धांना सामोरं जावं लागलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाचा सत्ता समतोल जगामध्ये अजून तरी निर्माण झालेला नाही असं आपल्याला म्हणता येईल. ते एक सत्ता समतोलाचं वैशिष्ट्य आहे त्या संकल्पनेचं, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की हा सगळा मोठ्या राष्ट्रांचा खेळ आहे. सत्ता समतोल म्हणजे मोठ्या राष्ट्रांचा खेळ आहे. कारण सत्ता समतोलाची व्यवस्था त्याच्याकडे मोठ्या राष्ट्रांचा खेळ म्हणून नेहमी बघितलं जातं. यात छोट्या राष्ट्रांची भूमिका जी असते ती फार नगण्य असते आणि त्यांचा वापर बुद्धिबळातल्या जी प्यादी असतात त्या प्याद्यांप्रमाणे केला जातो. मोठी राष्ट्र आपलं श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी किंवा आपले हितसंबंध जपण्यासाठी, ते आपले हितसंबंध टिकवण्यासाठी, आपली सत्ता वाढवण्यासाठी सत्ता समतोलाची व्यवस्था जी असते ती व्यवस्था निर्माण करतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे तो एक मोठ्या राष्ट्रांचा खेळ आहे असंच आपल्याला म्हणता येईल. ही 4-5 वैशिष्ट्ये बघितल्यानंतर मग सत्ता समतोलाचे नेमके प्रकार कोणत्या पद्धतीचे आहेत तेही बघणं उत्सुकतेचं आहे. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सामान्य सत्ता समतोल. सत्ता समतोलाचं राजकारण जेव्हा 2 राष्ट्र किंवा 2 राष्ट्रगट, राष्ट्रगटांच्या पातळीवरती खेळलं जातं तेव्हा तो सामान्य स्वरूपाचा सत्ता समतोल असतो असं म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्या दरम्यान शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जे द्विध्रुवी राजकारण झालं किंवा जो द्विध्रुवी सत्ता समतोल निर्माण झाला तो सामान्य सत्ता समतोलाचा एक प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे शीतयुद्धाच्या काळात जगाची विभागणी जणू काही 2 गटांमध्ये निर्माण झाली होती असं चित्र निर्माण झालेलं होतं. एक म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लोकशाही विचारधारा मानणाऱ्या राष्ट्रांचा गट आणि दुसरं म्हणजे रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी विचारधारा मांडणाऱ्या राष्ट्रांचा गट. अशा पद्धतीचा हा सत्ता समतोल जो आहे तो दुहेरी सत्ता समतोल म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला ओळखला जातो. दुसरा प्रकार जो आहे सत्ता समतोलाचा तो म्हणजे जटिल सत्ता समतोल. म्हणजे जेव्हा 2 पेक्षा जास्त राष्ट्र किंवा राष्ट्रगट ज्याला आपण म्हणूया परस्परांची सत्ता नियंत्रित करण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्याला जटिल असा प्रकार म्हटला जातो किंवा जटिल सत्ता समतोलाचा प्रकार तो असतो. जटिल सत्ता समतोल हा सामान्य सत्ता समतोलाला समांतर असू शकतो. शीतयुद्धाच्या काळात सामान्य किंवा जटिल सत्ता समतोल जे आहेत ते परस्परांना समांतर अशा पद्धतीचे होते. म्हणजे एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान सत्ता समतोल प्रस्थापित झालेला होता. तिसरा सत्ता समतोल जो प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक सत्ता समतोल. म्हणजे जेव्हा 2 शेजारी राष्ट्र परस्परांची सत्ता नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो स्थानिक स्वरूपाचा सत्ता समतोल असतो. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान हे जे 2 शेजारी देश आहेत ह्या 2 शेजारी देशांचे गेल्या 70 वर्षापासूनचे संबंध हे तणावपूर्ण असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. कारण दोघांचेही हितसंबंध हे जम्मू काश्मीर या प्रदेशाभोवती निगडीत झालेले आहेत आणि त्यामुळे या 2 राष्ट्रांमध्ये सत्ता समतोल साधण्याचा प्रयत्न हा दोन्ही राष्ट्रांनी केला आपापलं सामर्थ्य वाढवून. म्हणजे वेगवेगळी साधनं किंवा तंत्र जी आहेत ती तंत्र या दोन्ही राष्ट्रांनी वापरली आणि त्यामधून सत्ता समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न भारत आणि पाकिस्तान यांनी केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अमेरिकेनं पाकिस्तानला लष्करी सहाय्य केल्यानंतर मग भारतापुढे पर्याय नव्हता म्हणून आपण 1971 रशियाशी मैत्री करार केला. म्हणजे पुन्हा सत्ता समतोल निर्माण केला. भारतानं अणुबॉम्ब तयार केले, अणुचाचण्या तयार केल्या, अणुचाचण्या घेतल्या म्हणून 1998 पाकिस्ताननं अणुचाचण्या घेतल्या. आपण 5 घेतल्या म्हणून त्यांनी 6 घेतल्या. म्हणजे अशा पद्धतीनं सत्ता समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न या 2 राष्ट्रांनी केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. आणखीन एक प्रकार सत्ता समतोलाचा आपल्याला असा सांगता येऊ शकतो तो म्हणजे विभागीय सत्ता समतोल. की जेव्हा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये किंवा उपखंडामध्ये सत्ता समतोलाचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला विभागीय सत्ता समतोल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ दक्षिण आशियातला सत्ता समतोल, पश्चिम आशियातला सत्ता समतोल. अनेकदा विभागीय सत्ता समतोल टिकून राहावा म्हणून विभागाबाहेरचे जे देश असतात ते किंवा सत्ता ज्या असतात त्या प्रयत्न करत असताना दिसतात. म्हणजे अमेरिकेचे
पश्चिम आशियातले जे हितसंबंध आहेत ते हितसंबंध अबाधित राहावेत किंवा ते जोपासले जावेत म्हणून अमेरिका सातत्यानं प्रयत्नशील असते. दक्षिण आशियात भारताच्या किंवा दक्षिण पूर्व आशियात चीनच्या, उत्तर पूर्व आशियामध्ये जपानच्या किंवा मध्य आशियामध्ये इराकच्या वाढत्या सामर्थ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता समतोलाच्या विविध तंत्रांचा वापर अमेरिकेने सातत्यानं केलेला आपल्याला दिसतो. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता अलीकडचं उदाहरण जर सांगायचं झालं तर भारत आणि चीन यांच्यामध्ये जे युद्ध सदृश वातावरण आहे, या वातावरणामध्ये चीनला रोखण्यासाठी रशिया, भारत आणि जपान ही राष्ट्र एकत्र येताना आपल्याला साधारणतः दिसतात. म्हणजे ही जर राष्ट्र एकत्र आली तर विभागीय सत्ता समतोल निर्माण होऊ शकतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक सत्ता समतोलाचा जो प्रकार आहे तो म्हणजे वैश्विक किंवा जागतिक सत्ता समतोल अशा पद्धतीचा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायातल्या बहुतांश राष्ट्रांचा जेव्हा सत्ता समतोलाच्या व्यवस्थेमध्ये समावेश होतो तेव्हा त्या सत्ता समतोलाला वैश्विक किंवा जागतिक सत्ता समतोल असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्र आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय पातळीवरती तह, करार किंवा गट निर्माण करतात. पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या युतीविरुद्ध इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा स्थापन झालेला गट किंवा दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनी आणि इटली आणि जपानमध्ये झालेले मैत्री आणि त्यांचा सामना करण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका या राष्ट्रांची झालेली युती हे वैश्विक सत्ता समतोलाची उदाहरणं आपल्याला सांगता येईल. 21व्या आजच्या शतकामध्ये विभागीय पातळीवरती निर्माण झालेले वेगवेगळे व्यापार संघ किंवा आर्थिक ज्या संघटना आहेत त्या आर्थिक सत्तेचं संतुलन करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे राष्ट्रांपेक्षा या विभागीय व्यापार संघांना आता जास्त महत्त्व प्राप्त होताना दिसतं. उदाहरणार्थ युरोपियन युनियन असेल, सार्कसारखी संघटना असेल, एशियनसारखी संघटना असेल, बिमस्टेकसारखी संघटना असेल, ब्रिक्स राष्ट्र जी आहेत अशा संघटना ज्या आहेत त्या आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येऊ शकतात. आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा जो सत्ता समतोलाचा प्रकार आहे तो म्हणजे परिदृढ अशा पद्धतीचा सत्ता समतोल. जेव्हा दोन परस्पर विरोधी राष्ट्र किंवा गट आपल्या भूमिकेवरती ठाम असतात तेव्हा परिदृढ अशा सत्ता समतोलाची निर्मिती होते. आणि त्या प्रकारामध्ये जी दोन राष्ट्र किंवा राष्ट्रगट असतात ते आपली भूमिका जी असतात ती सोडायला किंवा त्याच्या संदर्भातली पर्यायी योजना स्वीकारायला अजिबात तयार नसतात. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जे संबंध होते किंवा जे द्विध्रुवी राजकारण झालं ते राजकारण हे या गटाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. भारत आणि पाकिस्तान किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातले जे संबंध आहेत हे संबंध परिदृढ सत्ता समतोलाच्या प्रकाराचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक प्रकार सत्ता समतोलाचा सांगता येतो तो म्हणजे लवचिक सत्ता समतोल. लवचिक सत्ता समतोलामध्ये राष्ट्र बदलत्या परिस्थितीनुसार आपले हितसंबंध बदलतात आणि सुसंगत अशा पद्धतीची भूमिका घेतात. शत्रू किंवा मित्र या ज्या काही संकल्पना असतात त्या कायमस्वरूपी राहत नाहीत, तर हितसंबंध हे कायमस्वरूपी राहतात आणि म्हणजे एका अर्थानं वास्तववादी भूमिका राज्य किंवा राष्ट्र स्वीकारतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आणि त्यातून मग आवश्यकता जर वाटली तर राष्ट्र जुन्या युत्या किंवा त्यांचे गट सोडून देऊन नवीन युती, नवीन तह, करार, गट, व्यापार संघटना वगैरे असं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातनं लवचिकता येते आणि त्याला आपण लवचिक सत्ता समतोल असं म्हणतो. म्हणजे हे सत्ता समतोलाचे प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता सत्ता समतोल कशा पद्धतीनं साधला जाऊ शकतो त्याची काही तंत्र आहेत, टेक्निक्स ज्याला आपण म्हणतो ती टेक्निक्स. त्याच्यामध्ये पहिलं टेक्निक्स आहे म्हणजे गट प्रतिगट निर्मितीचं तंत्र. म्हणजे गट प्रतिगट निर्मिती की सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण करण्याचं हे सगळ्यात जुनं तंत्रज्ञान आहे, म्हणजे जुनं तंत्र आहे.
आणि ते अलीकडे सुद्धा बरीच राष्ट्र वापरत असलेली आपल्याला साधारणतः दिसतात. मगाशी मी म्हटलं होतं तसं की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला किंवा एक राष्ट्रगट दुसऱ्या राष्ट्रगटाला आपल्यापेक्षा जास्त प्रभावशाली होऊ देत नाही. अशा प्रकारची सत्ता समतोलाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा असे गट प्रतिगट निर्माण झालेले आपल्याला साधारणतः दिसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही लोकशाही विचारधारा जोपासणारे जे राष्ट्र होती त्या राष्ट्रांचा एक गट तयार झाला आणि रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी विचारधारा मानणाऱ्या राष्ट्रांचा एक गट तयार झाला आणि त्यांच्या संघर्षातून गट प्रतिगट निर्माण झालेले आपल्याला साधारणतः दिसतात. म्हणजे अनेक गट ह्या दोन राष्ट्रांच्या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये तयार झाले आणि त्यांनी जागतिक राजकारण प्रभावित केलेलं आपल्याला दिसतं. नाटो, सिटो, सिएटो, सेंटो, वारसा असे अनेक करार किंवा लष्करी गट हे आणि प्रतिगट दोन्ही बाजूनी निर्माण झालेले आपल्याला साधारणतः दिसतात आणि त्यातून जागतिक सत्ता समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न हा या गटांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतो. दुसरं जे तंत्र आहे ते मोबदल्याचं तंत्र आहे. मोबदला देणं म्हणजे सत्ता समतोल टिकवण्यासाठी भूप्रदेशाचा मोबदला म्हणून वाटणी करणं हे सत्ता समतोलाचं एक जुनं तंत्र आहे. हे तंत्र 18व्या आणि 19व्या शतकामध्ये युरोपमधला सत्ता समतोल टिकवण्यासाठी बऱ्याच वेळेला वापरलं गेलेलं आहे. म्हणजे युद्धात पराभूत झालेल्या राष्ट्राच्या ताब्यातला प्रदेश विजयी राष्ट्र म्हणजे त्याची विभागणी करतात आणि समान पद्धतीनं आपापसामध्ये वाटून घेतात आणि जे पराभूत राष्ट्र असतं त्याचं भौगोलिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हा अशा प्रकारच्या सत्ता समतोलातून केला जातो. सत्ता समतोलाच्या या तंत्रामुळेच आदर्शवादी विचारवंत आणि पहिल्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकेचे पहिले जे राष्ट्राध्यक्ष होते वुड्रो विल्सन त्यांनी आपल्या जगप्रसिद्ध अशा 14 कलमी कार्यक्रमामध्ये सत्ता समतोलाचा निषेध केलेला होता. पहिल्या महायुद्धानंतर मोबदल्याच्या तंत्राचा अप्रत्यक्षपणे वापर केला गेला ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे ते एक तंत्र होतं. तिसरं म्हणजे फाळणीचं तंत्र, पार्टिशन करणं. म्हणजे सत्ता समतोलाचं ते सुद्धा एक जुनं तंत्र आहे आणि जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. म्हणजे एखाद्या युद्धखोर किंवा आक्रमक राष्ट्राची फाळणी अशा पद्धतीनं केली जाते की पुन्हा त्यांच्याकडून युद्धाचं धाडस होत नाही किंवा आंतरराष्ट्रीय शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. अशा प्रकारे त्या युद्धखोर राष्ट्राचा किंवा आक्रमक राष्ट्राचा बंदोबस्त केला जातो. आता बऱ्याच वेळेला म्हणजे ही फाळणी जी असते ती सक्तीची असते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची जी फाळणी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. 18व्या शतकामध्ये पोलंडची 3 वेळा फाळणी करण्यात आलेली होती आणि पोलंडचा बराचसा प्रदेश रशिया, प्रशिया आणि हंगेरी या राष्ट्रांनी आपापसामध्ये वाटून घेतलेला होता. म्हणजे फाळणी हे एक सुद्धा सत्ता समतोलाचं तंत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. शस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरण ह्या 2 तंत्रांचा वापर करून सत्ता समतोल टिकवला जातो. म्हणजे ही दोन्ही तंत्र एकमेकांना म्हणजे खरं तर विरोधी अशा पद्धतीच्या आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपल्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्र बाळगत असतं किंवा तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं आपण म्हणूयात आणि आपल्या सुरक्षेसाठी भौतिक सामर्थ्य किंवा आपण लष्करी सामर्थ्य म्हणतो ते वाढवण्यावरती प्रत्येक राष्ट्र भर देत असतं. यातूनच राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण होते आणि लष्करी सामर्थ्यामध्ये जेव्हा वाढ होते एखाद्या राष्ट्राच्या आणि असंतुलन जेव्हा निर्माण होतं तेव्हा सत्ता संतुलनासाठी मग राष्ट्र आपलं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शस्त्रास्त्रांमध्ये वाढ करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. तर शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धाच केलेली होती. एकानं अणुबॉम्ब बनवला की दुसऱ्याला हायड्रोजन बॉम्ब बनवायचा, एकानं म्हणजे चंद्रावरती जाऊन आला की दुसऱ्याला जाऊन यायचं. अशा प्रकारची एक प्रकारची स्पर्धा जी होती ह्या 2 गटांमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता टिकून राहू शकते शस्त्र स्पर्धेमुळे. म्हणजे एक प्रकारचा वचक किंवा दबाव राहतो असं म्हटलं जातं. पण वाढती शस्त्रास्त्र स्पर्धा
ही फार काळ शांतता टिकवू शकेल असं काही सांगता येत नाही, त्याचं युद्धामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे शस्त्रीकरण एका मर्यादेपर्यंत सत्ता समतोलाची भूमिका बजावतं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्या उलट निशस्त्रीकरण जो आहे, ही जी संकल्पना आहे ती सुद्धा सत्ता समतोलासाठी वापरली जाते. आपणहून राष्ट्र आपल्याकडची शस्त्र जी असतात ती कमी करतात आणि त्यातून सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जे शीतयुद्धाचं वातावरण होतं, ते शीतयुद्धाचं वातावरण 1990 नंतरच्या कालखंडामध्ये हळूहळू कमी कमी होत गेलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. किंबहुना त्याच्याही आधी अमेरिका आणि रशिया यांनी शस्त्र नियंत्रणाच्या संदर्भामध्ये जे काही करार केले त्यातून निशस्त्रीकरणाची कल्पना पुढे आलेली आपल्याला प्रामुख्यानं दिसते. म्हणजे निशस्त्रीकरणाच्या माध्यमातून सुद्धा द्विध्रुवी सत्ता समतोल जो आहे तो टिकवता येऊ शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणखीन एक तंत्र सत्ता समतोलाचं आहे ते म्हणजे हस्तक्षेप किंवा युद्ध. सत्ता समतोल टिकवण्याचा अंतिम पर्याय म्हणून हस्तक्षेप किंवा युद्ध या तंत्राचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. हस्तक्षेप तंत्राअंतर्गत एखादं मोठं राष्ट्र लहान राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करून आपली इच्छा त्या राष्ट्रावरती लादण्याचा प्रयत्न करत असतो. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांनी अनेक छोट्या राष्ट्रांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतो. अमेरिकेनं क्युबा, लेबनॉन किंवा लाओस सारख्या राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप केला, तर रशियानं उत्तर कोरिया, उत्तर व्हिएतनाम, हंगेरी, अफगाणिस्तान या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती हस्तक्षेप केले, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अशा हस्तक्षेपांमधून युद्ध देखील घडून आलेली आहेत. 1950चं कोरियन युद्ध किंवा 1965चं व्हिएतनाम युद्ध जे होतं ते या हस्तक्षेपवादी भूमिकेतनं झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोडा आणि झोडा ही जी काही राज्यनीती आहे त्या नीतीच्या माध्यमातून सुद्धा सत्ता समतोल प्रस्थापित केला जातो. म्हणजे प्रतिपक्षाची भौगोलिक विभागणी किंवा फाळणी करण्यात येते आणि त्याचं सामर्थ्य जे असतं त्या सामर्थ्याचं खच्चीकरण केलं जातं फोडा आणि झोडा या नीतीमध्ये, आणि त्यातून त्या राष्ट्रावरती, आक्रमक राष्ट्रावरती वचक बसवण्याचा प्रयत्न हा प्रामुख्यानं केला जातो आणि सत्ता समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न त्यातनं होत असतो. धन्यवाद.